ओम शांती. आज आहे 18/9/2025 ची साकार मुरली. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही सर्वजण फूल बनल्याशिवाय आपला भारत काट्यापासून संपूर्ण फुलांचा बगीचा बनणार नाही. जेव्हा तुम्ही संपूर्ण फूल बनाल तेव्हाच आपला भारत हा संपूर्ण फुलांचा बगीचा होणार आहे. आणि बाबा आलेलेच आहे आपल्या सर्वांना काट्यापासून फूल बनवण्यासाठी. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, मंदिर लायक बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे? तर बाबा सांगतात, मुलांनो, मंदिर लायक बनायचं असेल तर आपली चाल चलन खूप रॉयल आणि चांगली ठेवावी लागेल. आपली वाणी देखील खूप मधुर आणि गोड बनवावी लागेल. बाबा सांगतात, इतकी गोड बनवा, इतकी गोड बनवा की ती दुसऱ्यांना त्याची अनुभूती होईल. अनेकांना बाबांचा परिचय देऊन अनेकांचा बुद्धियोग बाबांशी जोडायला शिकलं पाहिजे. आपल्या स्वतःचं कल्याण करायचं असेल तर आपण खूप चांगल्या रीतीने पुरुषार्थ केला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही आपण तो पुरुषार्थ शिकवला पाहिजे. बाबा म्हणतात, तुम्ही माझ्याशी तर प्रण केलेला आहे. बाबा, सारी दुनिया बदलेल परंतु आम्ही कधीच बदलणार नाही. म्हणजे बाबांना दिलेला वायदा किंवा बाबांबरोबर केलेला वायदा, प्रतिज्ञा ही आम्ही कधी तोडणार नाही असा बाबा सांगतात. तुम्ही माझ्या बरोबर वायदा केलेला आहे तर आता तो तुम्हाला निभावणं हे गरजेचं आहे. यासाठी बाबा सांगतात, तुमच्या जीवनासमोर तुमच्या जीवनाचं लक्ष हे क्लिअर असणं गरजेचं आहे, स्पष्ट असणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं लक्ष स्पष्ट राहिलं तर तशी तुम्ही धारणा देखील केली पाहिजे. ज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे. चिंतनाबरोबरच तुमची बुद्धी शुद्ध आणि सात्विक बनेल आणि मगच तुम्ही सतोप्रधान दुनियामध्ये जाऊ शकाल. बाबा सांगतात, तुम्हाला सेवेचा शौक असला पाहिजे, उमंग आणि उत्साह असला पाहिजे. आपल्या भारताचं आपल्याला उत्थान करायचं आहे आणि त्या उत्थानाच्या कार्यामध्ये आपण सर्वजण मदतगार आहोत असा तुम्हाला नशा असला पाहिजे. आपण भारताच्या सीमेवरती रुहानी मिलिटरी मॅन आहोत, मिलिटरीची सेना आहोत. जसं बाबा सांगतात, ती सेना सतर्क राहून जे भारताच्या बाहेर असलेले भारताचे दुश्मन, त्यांना जसं ते मारतात, त्यांचा वश करतात, वध करतात, तसं बाबा सांगतात तुम्हाला सुद्धा तुमच्या आतमधले जे विकार आहेत त्यांना तुम्हाला मारायचं आहे किंवा त्यांचा वध करायचा आहे. बाबांच्या श्रीमतानुसार चालत पवित्र बनायचं आहे. इतरांना पवित्र बनवण्याचा मार्ग दाखवायचा आहे आणि श्रीमतानुसार बाबा सांगतात, ह्या संपूर्ण बेहद विश्वाची तुम्हाला सेवा करायची आहे. हे विशाल नाटक आहे. ह्या नाटकामध्ये प्रत्येकाचा पार्ट हा विभिन्न आहे, म्हणून तुम्हाला प्रत्येकाचा पार्ट साक्षी होऊन बघायचा आहे. देह अभिमानावश कोणतेही कार्य तुम्हाला वाईट कार्य करायचे नाहीये. तुमच्याकडनं विकर्म होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि काही जरी झालं तरी तुम्हाला त्याला रिटर्न उत्तर द्यायचं नाहीये, रिॲक्ट आणि रिॲक्शन मध्ये यायचं नाहीये. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, खुशी जैसा खुराक नाही. तुम्हाला खुश आणि मौज मध्ये राहायचं असेल तर बाबांना तुम्ही कंबाईंड स्वरूपामध्ये आठवण करा, हा अनुभव करा, इतरांनाही तो अनुभव करून द्या. बापदादा म्हणतात की मुलांनो, की तुम्ही माझ्या हातात हात देऊन नेहमी चालत राहा, एकटे चालू नका. बाबा सांगतात, जर तुम्ही एकटे चाललात तर तुम्ही बोर होऊन जाल आणि कुणाची नजर तुमच्यावर पडून जाईल. बाबांच्या बरोबर तुम्ही सोबत राहिलात तर माया आणि दुश्मनांची हिंमत होणार नाही की जी तुमच्यावरती त्यांची दृष्टी जाऊ शकेल. म्हणून बाबा सांगतात की ज्याला बाबांबरोबर साथीचा अनुभव करण्याचा आनंद आणि खुशी झालेली आहे, तो कधीही दुनियाच्या कोणत्याही मायावी विघ्नांना स्वरूपांना बघून
तो घाबरत नसतो आणि तो धोकाही खात नसतो. बाबा सांगतात, जो बाबांच्या हातामध्ये हात देतो किंवा बाबांच्या सोबत राहतो तर तो कधीही कुणाला घाबरत नाही. माया त्याला कधीही धोका देऊ शकत नाही किंवा तो अन्य संबंधांमध्ये जाऊन कधीही फसू शकत नाही. यासाठी बाबा सांगतात की आता तुम्ही बाबांच्या आठवणीचंच एक कवच धारण करा, की ज्या कवच धारण केल्यामुळे माया दुश्मन त्या कवच मध्ये कधीही प्रवेश करू शकणार नाही किंवा त्या कवचवर कधी मायाचा वार हा होऊ शकणार नाही. बाबा इशारे सांगतात की मुलांनो, आता तुमच्या योगाची लगन इतकी वाढवा की त्या लगन मध्ये एक योगाची अग्नी तयार होईल आणि त्या अग्नीमध्ये अनेक दुःखी आत्म्यांचे जे आवाज आहेत ते आवाज सामावून जातील. त्या दुःखी आत्म्यांवरती रहम होईल. बाबा सांगतात त्यांना सुख आणि शांतीचे एक आधार मिळेल. दुसरी गोष्ट बाबा सांगतात की तुमच्या मनामध्ये जे येणारे विचार आहेत ते विश्व कल्याणाचे हवे आहेत. विश्व कल्याणामध्ये आपल्या स्वतःचं कल्याण सामावलेलं आहे. बाबा सांगतात की दोन सेना आहे, एक आहे कल्याणकारी आणि दुसरी आहे विनाशकारी. विनाशकारी सेना ते त्यांचं काम करत आहे. तुम्हाला मात्र आपल्या स्वतःच्या बरोबर विश्वाच्या आत्म्यांचं सुद्धा कल्याण करायचं आहे. हा इशारा संकल्पामधून विचारांमधून सुद्धा तुम्ही देऊ शकता. बाबा सांगतात ज्याला संकल्प स्वतःला रीड करण्याची शक्ती आलेली आहे, चेक करण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे, त्या संकल्पाच्या आधारेच त्याचे खूप सगळे काही काम सुद्धा होऊ शकतात किंवा त्या संकल्पाच्या माध्यमातूनच तो अनेक विकृतींना सुद्धा जिंकू शकतो. असा हा गहन पुरुषार्थ आणि योगाच्या एकाग्रतेचा अभ्यास आपल्याला दिवसेंदिवस वाढवणं आवश्यक आहे. ओम शांती.